भगवान विठ्ठल, ज्यांना भाविक विठोबा, पांडुरंग, विठुराया असे म्हणतात. भगवान विठ्ठल हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार विठ्ठल हे भगवान विष्णू किंवा कृष्ण यांचे रूप मानले जाते. पंढरपुराच्या चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेले विठ्ठल रुक्माई मंदिर हे त्याचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. वारकरी संप्रदायासाठी सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी, ज्याला देवयानी एकादशी असेही म्हटले जाते. वैदिक पंचांगानुसार ही एकादशी 25 जुलै रोजी येत आहे. या निमित्ताने लाखो वारकरी पायी पंढरपूरला वारी करतात, भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतात. यावेळी मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे विठुरायाच्या कानात माशाच्या आकाराचे कुंडल का आहेत? आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आपण याबद्दल धार्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घेऊया, जी फार कमी लोकांना माहिती आहे. हिंदू धर्मात भगवान विठ्ठलाचे स्वरूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. विठ्ठल एका विटेवर उभे आहे. विठ्ठलाची सर्वात वेगळी ओळख म्हणजे दोन्ही हात कमरेवर ठेवलेली मुद्रा. पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या दगडाची असून तिचे तेजस्वी आणि प्रसन्न स्वरूप भक्तांना आकर्षित करते. डोक्यावर सुंदर मुकुट आहे. कानात माशाच्या आकाराचे कुंडले आहेत, जी विष्णूच्या पारंपरिक अलंकारापैकी एक मानले जातात. गळ्यात हार, वैजयंतीमाला आणि इतर दागिने आहेत. अनेक शास्त्रीय वर्णनांमध्ये विठ्ठलाचे वक्षस्थळावरील श्रीवल्लीचे चिन्ह आणि कौस्तुभमणीचा उल्लेख आढळतो. त्यापैकी एक म्हणजे भगवान विठ्ठलाच्या मूर्तीच्या कानात दिसणारे दागिने अनेकांना माशाच्या आकाराचे वाटतात. मात्र यामागील धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा वेगळी आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराचे कुंडले आहेत, जी विष्णूच्या पारंपरिक अलंकारापैकी एक मानली जातात. धार्मिक शिल्पकलेनुसार त्यांना मकर कुंडल, माशाच्या आकाराचे कुंडल असेही म्हटले जाते. मकर हा हिंदू पुराणातील एक पौराणिक जलचर प्राणी आहे. काही कलाशैलींमध्ये त्याचे स्वरूप माशा, मगर आणि इतर जलचरांच्या मिश्र स्वरूपात दाखवले जाते. त्यामुळे सामान्य भक्तांना ही कुंडले माशाच्या आकाराची वाटतात. भगवान विष्णूला अनेक मूर्तींप्रमाणेच विठ्ठलाचेही स्वरूप मानले जाते. मकर कुंडले ही तेज, संरक्षण आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. जलतत्त्वाशी संबंध असल्यामुळे ती सृष्टी, जीवन आणि समृद्धीचेही प्रतीक मानले जाते. प्राचीन भारतीय शिल्पकला आणि मंदिर परंपरेत विष्णू, कृष्ण आणि इतर अनेक देवतांना मकर कुंडले घातली जातात किंवा घातलेली दाखवतात, ही परंपरा आहे. भगवान विठ्ठलाच्या मकर कुंडलाची रचना काही मूर्तींमध्ये माशासारखी दिसते, त्यामुळे लोक त्यांना माशाचे कानातले म्हणतात. परंतु शास्त्रीय आणि शिल्पकलेच्या दृष्टीने त्याचे योग्य नाव मकर कुंडल हेच आहे. धार्मिक श्रद्धेनुसार पंढरपूरचे विठ्ठल हे भगवान विष्णूचे स्वरूप असल्याने त्यांच्या कानातील मकर कुंडले ही विष्णूच्या पारंपरिक अलंकाराचा अविभाज्य भाग मानला जातो. मकर कुंडले म्हणजे माशाच्या आकाराचे कानातले किंवा दागिना. भगवान विठ्ठलाची मकर कुंडले, माशाच्या आकाराचे कानातले घालण्यामागचे एक सुंदर कथा आहे. ही कथा काय आहे हे जाणून घेऊया. कथा भक्त आणि देव यांच्यातील अतूट प्रेम आणि भक्तीचा संगम दर्शविते. ही कथा आपल्याला शिकवते की देव जात किंवा वर्गाचा विचार न करता प्रत्येक भक्ताची भक्ती स्वीकारतो. आपण नेहमीच देवाशी भक्तिपूर्ण राहिले पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पौराणिक कथेनुसार जाणून घेऊया की पांडुरंगाच्या कानात मासे का आहेत. एक गरीब कोळी होता, जो भगवान विठ्ठलाचा मोठा भक्त होता. एके दिवशी तो देवाला आपला मासा अर्पण करण्यासाठी मंदिरात गेला, परंतु मंदिरातील पुजारी आणि उच्च जातीच्या लोकांनी त्याला थांबवले, कारण तो कोळी होता आणि देवाला मासे अर्पण करणे योग्य मानले जात नव्हते.
तो कोळी बाहेर निराश होऊन उभा होता आणि त्याने देवाला प्रार्थना केली. त्याने त्याच्यासमोर प्रकट होऊन त्याने अर्पण केलेले मासे त्यांनी स्वीकारावे असं तो कोळी बोलू लागला. त्या कोळ्याची भक्ती आणि प्रेम पाहून भगवान विठ्ठल मंदिरातून बाहेर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला विचारले की तुला काय हवे आहे. कोळ्याने आपली अडचण सांगितली आणि म्हणाला की त्याला आपला मासा देवाला अर्पण करायचा आहे. त्या कोळ्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विठ्ठलांनी त्याचा मासा आपल्या कानात कर्णभूषण म्हणून घातला. या घटनेनुसार भगवान विठ्ठल मकर कुंडले धारण केलेले दाखवले जाते, जे भक्त आणि देव यांच्यातील प्रेम आणि समानाचे प्रतीक मानले जाते. तर तुम्हाला ही कथा माहिती होती का? आणि तुम्हाला माहिती होतं का की विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराचे कानातले का आहे? हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत जातील. आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.